नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट चॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा एक टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि हा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे शब्दसिद्धी। तुम्ही याच्या आधी हे नाव ऐकलेलं असेल। तर शब्दसिद्धी हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावरून कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जातात आणि पर्टिक्युलरली कोणत्या एग्जाम मध्ये या टॉपिक वरनं प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा विचारला जाऊ शकतो। तर सगळ्यात आधी MSCB च्या ज्या एग्जाम्स आहेत, MSCB च्या ज्या एग्जाम्स आहेत जसे की महाट्रान्सको असिस्टंट असो, महाट्रान्सको टेक्निशियन असो, महाट्रान्सको AE असो किंवा महाडिस्कॉम JE असो, तर या MSCB च्या सर्व प्रकारच्या एग्जाम्स मध्ये या टॉपिक वरनं एक तरी प्रश्न नक्कीच विचारला जातो। ठीक आहे। आणि त्याचबरोबर MPSC ची जी एग्जाम आहे, ग्रुप बी असो, MES असो, सध्या जी अपकमिंग एग्जाम येणार आहे, किंवा MPSC ची ग्रुप सी ची जी एग्जाम आहे, तर त्यामध्ये सुद्धा मराठीच्या व्याकरणामधून एक प्रश्न याच्यामधून सुद्धा विचारला जाऊ शकतो। तर त्या टॉपिक बद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला या टॉपिक वरनं जर एखादा प्रश्न तुमच्या या MSCB च्या एग्जाम मध्ये किंवा MPSC च्या एग्जाम मध्ये आला तर तो तुम्हाला नक्कीच सोडवता येईल आणि त्याचा आन्सर तुम्हाला एक अंदाज लागू शकतो की काय असायला पाहिजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर स्टार्ट करूया आपण शब्दसिद्धी या टॉपिकला सुरुवात करतोय। तर शब्दसिद्धी म्हणजे काय आणि त्याचे जे काही टाइप्स आहेत, जे प्रकार आहेत ते पाहून घेऊया। तर पहा, शब्दसिद्धी म्हणजे काय नेमकं याची व्याख्या तर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाही, पण तरी तुम्हाला माहिती असावी यासाठी मी सांगत आहे की बेसिकली जो शब्द असतो तो शब्द तयार कसा झाला, कुठून आला, तर या जे तयार होणे आणि कुठून येणे, तर याला सिद्ध कसा झाला शब्द। तर बघा इथे प्रॉपरली डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे की शब्द कसा तयार होतो म्हणजे तो कसा सिद्ध होतो, याला शब्दसिद्धी म्हणतात। बेसिकली शब्दसिद्धी म्हणजे शब्द कुठून तयार झाला, कशा प्रकारे शब्द तयार झाला, यालाच शब्दसिद्धी म्हणायचं। खूप सिंपल डेफिनेशन आहे, खूप सिंपल व्याख्या आहे। पुढे बघा, मराठीमध्ये वापरले जाणारे सर्व शब्द मूळ मराठी भाषेतील नाहीत। ऑब्विसली तुम्हाला मराठी, आपण आता सध्या मराठी बोलतो, ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही शब्द आपण बोलतो ते सगळेच मराठी भाषेतले मूळ शब्द आहेत का, नाहीये। बरेच शब्द वेगवेगळ्या भाषेतून आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत, जे आपण आता सध्या सुद्धा यूज करतो, वापरतो। तर यूज करतो म्हणजे यूज हा इंग्रजी वर्ड आहे, पण आपण कधी कधी आपल्या बोलण्यामध्ये येतो, ठीक आहे। जसा टेबल हा वर्ड आहे, तर टेबल आपण जनरली टेबलच म्हणतो, तर हा शब्द इंग्रजीचा शब्द आहे, तर तो आपण मराठी भाषेमध्ये वापरतो। तशाच प्रकारे टेबल सारखेच बरेच काही शब्द आहेत जे की दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, जे की मराठी मूळ भाषेतले शब्द नाहीयेत। तर ते कोणकोणत्या भाषेमधून आलेले आहेत पहा, मराठी भाषेमध्ये संस्कृत, प्राकृत वगैरे शब्द मोठ्या संख्येने समाविष्ट आहेत। बेसिकली संस्कृत मधले शब्द जास्त आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत। त्याच्यासोबतच मराठी भाषा अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रजी अशा अनेक लोकांच्या संपर्कामध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळे तिकडचे शब्द सुद्धा आपण आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो। जनरली आपण जे बोलतो तर आपले जे शब्द असतात ते मराठी भाषेतले तर असतातच, त्याच्यासोबत संस्कृत, अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, कानडी, पोर्तुगाल, इंग्रजी या भाषेमधले सुद्धा शब्द आपण मराठी भाषेमध्ये यूज करतो। तर तुम्हाला शब्दसिद्धी म्हणजे काय हे कळालं। शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा तयार झाला त्याला शब्दसिद्धी म्हणायचं आणि मराठी भाषेमध्ये अजून वेगवेगळ्या भाषेमधली शब्द आपण यूज करतो, बस एवढंच। त्याच्यानंतर शब्दसिद्धीचे प्रकार असतात, तर 4 प्रकार पडतात शब्दसिद्धीचे। तर पहिला प्रकार तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी शब्द किंवा देशज शब्द म्हणतो आपण त्याला, आणि चौथा आहे परभाषीय शब्द। ठीक आहे, आपण मागच्या स्लाइड मध्ये शब्दसिद्धी म्हणजे काय पाहिलं, शब्दसिद्धीची व्याख्या पाहिली आणि मराठी भाषेमध्ये कोणकोणत्या भाषेतून शब्द आलेले आहेत ते पाहिलं। पुढच्या स्लाइड मध्ये आपण शब्दसिद्धीचे प्रकार बघतोय
जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की शब्दसिद्धीचे कोणकोणते प्रकार पडतात किंवा खालीलपैकी शब्दसिद्धीचा प्रकार कुठला आहे ते ओळखायचा आहे किंवा कुठला नाहीये ते ओळखायचा आहे, तर तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. शब्दसिद्धीचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा देशी शब्द आणि चौथा आहे परभाषीय शब्द. ओके, आता प्रत्येकाचा अर्थ बघूया आपण. पहिला आहे तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय की संस्कृत भाषेतून जशास तशा आलेले शब्दाला काय म्हणतात, तत्सम शब्द म्हणतात. पहिले डेफिनेशन, पहिली व्याख्या क्लिअर झाली तुम्हाला. तत्सम शब्द म्हणजे काय की संस्कृत मधून जे काही शब्द जशास तसे आपण मराठी भाषेमध्ये यूज करतो तर त्याला म्हणायचं तत्सम शब्द. आता पुष्प, ठीक आहे, पुष्प हा शब्द जो आहे तो संस्कृत भाषेतला शब्द आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आपण पुष्पच यूज करतो, जशास तसा यूज करतो, तर त्याला म्हणणार आपण तत्सम शब्द. किंवा प्रसाद हा शब्द सुद्धा संस्कृत भाषेमधला आहे जो आपण मराठीमध्ये जशास तसा यूज करतो, तर तो सुद्धा झाला तत्सम शब्द. आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये प्रत्येक टॉपिक, प्रत्येक टाईपचे आपण बरेचसे शब्द पाहणार आहोत. आता सध्या आपण व्याख्या बघूया. नक्की तत्सम शब्द म्हणजे काय तुम्हाला कळालेलं आहे. तत्सम म्हणजे काय, जशास तसे संस्कृत भाषेतून आलेले शब्द. तद्भव शब्द म्हणजे काय की संस्कृत भाषेतून तर आलेत, ते सुद्धा संस्कृत भाषेमधूनच आलेत पण त्याच्या मूळ रूपांमध्ये बदल झालाय, अशा शब्दांना म्हणतात तद्भव शब्द. ठीक आहे, जे संस्कृत भाषेमधून आलेत पण थोडेसे चेंज झाले, त्यांच्या मूळ रूपांमध्ये बदल झालाय, त्याला म्हणणार तुम्ही तद्भव शब्द. व्याख्या एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते. असं विचारलं जाऊ शकते की असे शब्द जे की संस्कृत भाषेमधून आलेले आहेत आणि त्यांच्या मूळ रूपांमध्ये बदल झालेला आहे, तर त्या शब्दांना काय म्हणतात. मग ऑप्शन असेल तुमचे तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी किंवा परभाषीय. तर तुमचं उत्तर असलं पाहिजे तद्भव शब्द. आता देशी म्हणजे काय, देशी म्हणजे ऑब्विसली महाराष्ट्रातील जे आपण बोलतो, मराठीमधील जे महाराष्ट्रामध्ये जे लोक बोलतात तर त्या भाषेतील शब्दांना म्हणतात देशी शब्द. महाराष्ट्रातील बोली भाषेतील शब्द म्हणजेच देशी शब्द. परभाषीय शब्द म्हणजे काय, आता याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द, जसे की हिंदी, इंग्रजी, पोर्तुगाल, कानडी, तेलुगू, इतर भाषेतील जे काही शब्द आहेत त्यांना म्हणायचं परभाषीय शब्द. ठीक आहे, आता परभाषीय शब्दामध्ये कोणकोणत्या भाषा येतात हे आता याच्या आधी आपण स्लाइडमध्ये जे पाहिलं, अरबी, फारसी, कानडी, हिंदी, पोर्तुगाल, इंग्रजी, तेलुगू, तामिळ जे काय असतील दुसऱ्या भाषा. ठीक आहे, तर या स्लाइडमध्ये तुम्हाला कळालं शब्दसिद्धीचे 4 प्रकार: तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. तत्सम म्हणजे संस्कृत मधून जशास तसे आलेले शब्द. तद्भव म्हणजे संस्कृत मधनं आलेत पण मूळ रूपांमध्ये बदल झालाय. देशी म्हणजे महाराष्ट्राच्या बोलीभाषेतील शब्द आणि परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. आता आपण काय करूया, प्रत्येक टाईपचा तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय या प्रत्येक टाईपचे आपण शब्द बघणार आहोत. आता तुम्हाला वाटत असेल की आता एवढे सारे शब्द कसे लक्षात ठेवणार, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो की समजा कन्या हा शब्द आहे तर ते काय विचारतील, कन्या हा शब्द कोणता शब्द आहे, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द की परभाषीय शब्द. ठीक आहे, किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की स्वामी, स्वामी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, संस्कृत, हिंदी, कानडी किंवा तेलुगू. तर हे शब्द जे आहेत ते तुम्हाला वारंवार वाचावे लागतील आणि लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, तर पहा, तत्सम शब्द म्हणजे जे संस्कृत भाषेमधून आलेले शब्द आहेत त्यांना म्हणायचं तत्सम शब्द. तर पुत्र, चंचू, श्रद्धा, उत्तम, पिता, परंतु, उत्सव, पशु, उमेश, सूत्र, मधु, स्वल्प, स्वामी, होम, आकाश, प्रात, संमती, संत, कन्या, अंध, उपकार, हे जे शब्द आहेत जे तुम्हाला दिसतात, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रसाद, पुष्प, निस्तेज, अभिषेक, कन्या, विद्वान, घृणा, नयन, परंतु, समर्थन, पत्र, दीप, गुरु, गणेश, कर, प्रसाद. तर हे जे शब्द आहेत ते संस्कृत भाषेतनं जशास तसे आलेले आहेत आणि तेच आपण इकडे सुद्धा मराठी भाषेमध्ये यूज करतो, त्याला म्हणायचं तत्सम शब्द. तुम्हाला हे शब्द वारंवार वाचावे लागतील आणि लक्षात ठेवावे लागतील. पण एक तुम्हाला महत्वाची गोष्ट मी सांगतो की मोस्टली परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात ते परभाषीय शब्दावरनं विचारले जातात. ठीक आहे, सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात ते परभाषीय शब्दावरून विचारले, म्हणजे हा जो शब्द आहे तो कोणत्या भाषेतला आहे, कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी जे काही असतील ते मोस्टली जे प्रश्न असतात ते परभाषीय शब्दामधून विचारले जातात. तर तुम्हाला फोकस जो आहे जास्त परभाषीय शब्दांवरती करायचा आहे. स्टील तुम्ही तत्सम शब्द वाचा, वारंवार वाचा
आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे झाले तत्सम शब्द. तर अशाच प्रकारे आपण पुढचं पाहूया तद्भव शब्द. तद्भव शब्द म्हणजे काय, मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगितली आहे. संस्कृत मधनं आलेत, पण त्यांचा मूळ रूपामध्ये थोडासा बदल झालाय. जसे की पाय, काम, दूध, घर, कमळ, घाम, पूत, कोवळा, कोमल, पुत्र, त्याच्यानंतर घर्म, कमल, ग्रह, दुग्ध, कर्म, पद. ओके, रिपीट झाले. त्याच्यानंतर शेत, आसू, विनंती, चक्र, शाळा, आग, सासू, कान. म्हणजे हे जे शब्द आहेत ते तद्भव शब्द आहेत, जे की संस्कृत भाषेमधून आलेत, पण थोडासा चेंज झाला, थोडासा बदल झाला. हे सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ऑप्शन नाहीये, तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. सरळ सरळ प्रश्न डायरेक्टली विचारला जातं की ग्रह हा शब्द कुठला शब्द आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन्स असेल तर तुम्हाला ओळखायचा तो आहे तद्भव शब्द. पुढचं पहा, देशी शब्द म्हणजे काय, जे आपल्या मराठी भाषेमध्ये, महाराष्ट्रामध्ये बोली भाषेमध्ये जे बोलले जातात ते शब्द म्हणजे देशी. जसे की चिमणी, धपाधप, वारकरी, जोंधळा, लाजरा, बोका, आजार, मळकट, खेटर. त्याच्यानंतर फटकळ, उतरंड, खुळा, ओटी, अंघोळ, रोग, ओसरी. त्याच्यानंतर दगड, कंबर, झोप, डोके, लाकूड, पोट, ओटा, ढेकून, धोंडा, गार किंवा घोडा. अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते आहेत देशी शब्द, जे महाराष्ट्रातल्या बोली भाषेमध्ये बोलले जातात. मी तुम्हाला आता सांगितले की परभाषीय शब्द, परभाषीय शब्द यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, कारण याच्यावरनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता समजा ते काय प्रश्न कसा विचारला जाईल की पोस्ट हा शब्द कोणत्या भाषेतला आहे, इंग्रजी, तामिळ, कानडी किंवा गुजराती. तर ऑब्विसली तुम्हाला तुमचा आन्सर असलं पाहिजे इंग्रजी भाषेमधला शब्द आहे. इंग्रजी भाषेमधले तर सोपे आहेत, तुम्हाला लगेच ओळखता सुद्धा येतील. पेपर, मास्तर, स्टॉप, पोस्ट, पास, एजंट, कंडक्टर, मोटर, नंबर, इंजेक्शन, पार्सल, कप, सर, तिकीट. जनरली आपण यूजच करतो हे शब्द. फी, बस, रेल्वे, नर्स, ब्रेक, पेन. त्याच्यानंतर कोट आहे, ड्रेस आहे, हॉस्पिटल, डॉक्टर, स्टेशन, टीचर, बॅट, टीव्ही, टेबल. टेबल झाला का, नसेल झाला तर टेबल सुद्धा जो आहे तो इंग्रजी शब्द आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इंग्रजी शब्द जे आपण आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये यूज करतो ते आहेत इंग्रजी शब्द. परभाषेचेच हे टाईप आहेत. ठीक आहे, परभाषेमध्ये बऱ्याच भाषेमधून जे येतात त्यांना परभाषा शब्द म्हणतात. तर हे झाले इंग्रजी शब्द. मला नाही वाटत की इंग्रजी शब्दामध्ये तुम्हाला काय एक प्रॉब्लेम येईल की ओळखायला, पण बाकीचे जे आहेत ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पोर्तुगीज शब्द. आता पोर्तुगीज भाषेमधनं जे शब्द आलेले आहेत, एक्झाम मध्ये तुम्हाला विचारते चावी हा शब्द कोणत्या भाषेतला आहे, तर चावी हा शब्द आहे पोर्तुगीज भाषेतला. हापूस हा शब्द सुद्धा पोर्तुगीज भाषेतला. एवढे सारे शब्द जे आहेत ते पोर्तुगीज भाषेतले आहेत. एकदा वाचून घेऊया. पेरू, बंब, बंब इम्पॉर्टंट आहे, विचारला जाऊ शकतो. फणस, आरमार, कोरडा, अननस, पाव, फालतू, कोष्टी, काजू, बिस्किट, खमीस, पिस्तूल, पलटण, लिलाव, तुरुंग, बादली, तंबाखू, परात, नाताळ, मचवा, पायरी, पिंप, बिजागरी, काडतूस, मेज, पाटलोन, घमेले, चावी, बटाटा, तिजोरी आणि हापूस. अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते आहेत पोर्तुगीज भाषेतले. तुम्हाला कुठलीही ट्रिक लावा, तुम्ही वारंवार वाचा, लक्षात ठेवा, पण हे शब्द तुम्हाला थोडेफार तरी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर फारसी भाषेमधील शब्द पहा. खलाशी, अक्कल, बारदान, मेवा, डावपेच, कामगार, गुन्हेगार, हकीकत, हुशारी, पोशाख, शर्मिंदा, बाजार, मस्ती, फडणवीस. त्याच्यानंतर पेशवा, सौदागर, कागद, मस्करी, अत्तर, नोकरी, गुलाब, जबरी, बागाईत, जुलूम, खाना, अब्रू. त्याच्यानंतर दवाखाना आहे. इमान, दौलत, गजल, गालिचा, मिठाई, बगीचा, दिवाणखाना आणि सामान. तर हे शब्द जे आहेत ते फारसी भाषेतील शब्द आहेत. आय नो तुम्हाला खूप अवघड जाईल की एवढे सगळे शब्द कसे लक्षात ठेवणार, कुठल्या भाषेमधले आहेत, पण तुम्हाला रिपीट हे वाचावे लागतील, वारंवार वाचावे लागतील आणि तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. दुसरं ऑप्शन नाहीये. अरबी शब्द पहा. अरबी कमी शब्द आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवू शकता तुम्ही. मोहताज, मनोरा, मदत, इनाम. आता अरब म्हणजे उर्दू टाईपचे काही शब्द दिसतात पहा तुम्हाला की इनाम आहे, मोहताज आहे, नजर, उर्फ, साहेब, शाहीर, हुकुम, वाद, शहर, अर्ज, नक्कल, मजबूत, पैज. त्याच्यानंतर मंजूर, मालक, खर्च, जाहीर, जबाब, मेहनत आणि बदल. हे झाले शब्द तुमचे अरबी भाषेतील शब्द. हे सुद्धा परभाषा शब्दांचेच टाईप आहेत. परभाषा शब्दांचे आपण कोणकोणते टाइप्स पाहिले आतापर्यंत? इंग्रजी पाहिला, पोर्तुगीज पाहिला, फारसी पाहिला
आणि अरबी शब्द पाहिला. त्याच्यानंतर गुजराती शब्द. आता सगळ्यात जे कमी आहेत तेवढं तरी तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवू शकता. गुजराती शब्द लक्षात ठेवायचे: ढबा, रिकाम टेकडा, इजा, दलाल, शेठ, सदरा, घी, ढोकळा. ढोकळा तर गुजरातीच आहे ऑब्विसली, हे तर लक्षात ठेवण्याची गरज नाही. ढोकळा गुजराती आहे. घी सुद्धा गुजराती शब्द आहे. रिकाम टेकडा, इजा, सदरा, शेठ, दलाल आणि डबा कमी शब्द आहेत तेवढे लक्षात ठेवा. कारण कसं आहे, जर समजा तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं की वेगळा शब्द ओळखा, इंग्रजी शब्द ओळखायचा असेल आणि बाकीच्या ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन मध्ये गुजराती शब्द दिलेले आहेत, तर तेवढं तर लक्षात येईलच तुम्हाला. ठीक आहे, तर गुजराती शब्द लक्षात ठेवा. कमी शब्द आहेत आणि एवढेच आहेत मोस्टली जे आपण यूज करतो. कानडी शब्द बरेच आहेत. कानडी शब्द पहा. तर हे जे स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला, हे सर्व जे आहेत ते कानडी शब्द आहेत. जसे की अडकिता. अडकिता नॉर्मल आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो प्रश्न. ठीक आहे, अडकिता लक्षात ठेवा. अडकिता शब्द कानडी आहे. त्याच्यानंतर खलबत्ता पण इम्पॉर्टंट आहे. खलबत्ता शब्द कानडी आहे. ठीक आहे, तर हे सर्व जे शब्द आहेत ते कानडी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही लागलं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याची जी पीडीएफ असेल, ठीक आहे, पीडीएफ असेल ती तुम्हाला MyGov ट्रॅक या ऍप वरती मिळेल, ज्याच्यामध्ये मराठी MSCB मराठी नावाचा एक कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे पीडीएफ अवेलेबल करून देण्यात येईल. तेलुगू शब्द पहा. तेलुगू सुद्धा कमी आहेत. जसे की शिकेकाई, डबी, ताळा, किडूक मिडूक, अनरसा, बंडी. हे झाले तुमचे तेलुगू शब्द. हिंदी शब्द, हिंदी पण तुम्हाला ठीक ओळखता येतील. मिलाप, दिल, तपास, इमली, और, नानी, बच्चा, बात, मंजूर, करोड, बेटा, दाम, भाई. तर हे झाले तुमचे हिंदी शब्द. ठीक आहे, आणि शेवटी तामिळ शब्द. तामिळमध्ये खूप कमी शब्द आहेत. मठ्ठा खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो हा प्रश्न. पुणे मेट्रो मध्ये पण आय गेस पुणे मेट्रोच्या एक्झाम मध्ये तुम्हाला आठवत असेल नसेल, पण मठ्ठा हा शब्द विचारला गेलेला होता. कुठल्या भाषेतील शब्द आहे तर तामिळ भाषेतील शब्द आहे. सार, पिल्ली, चिल्ली पिल्ली. ठीक आहे, चिल्ली पिल्ली सोबत किंवा चिल्ली पिल्ली वेगवेगळे जरी असेल तरी तामिळ भाषेतला शब्द आहे. आणि पुणे मेट्रोमध्ये आय गेस मला वाटतं गुजरातीमध्ये घी, घी शब्द सुद्धा विचारला गेलेला होता. घी शब्द कुठल्या भाषेतला आहे तर तो गुजराती भाषेतला आहे. तर हे झाले काही शब्द. तामिळ शब्द पाहिले आपण, तेलुगू पाहिले, हिंदी पाहिले, कानडी, गुजराती, अरबी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी एवढे शब्द आपण पाहिलेले आहेत. आणि याची जी पीडीएफ आहे तुम्हाला MyGov ट्रॅक ऍपवरती कुठे मिळेल तुम्हाला मी दाखवून देतो. ओके, 1 मिनिट. तर आपण MyGov ट्रॅक आपलं ऍप आहे जे की प्ले स्टोअर वरती सुद्धा अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन MyGov ट्रॅक एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते ऍप दिसून येईल. तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर मराठी MSCB नावाचा एक कोर्स दिसेल. त्याच्यामध्ये आपण 15 प्रॅक्टिस टेस्ट पेपर दिलेले आहेत जे की एक्झॅक्ट सेम असेल तुमचे कशाच्या फायनल एक्झाम मध्ये जशा टाईपचे प्रश्न विचारले जातील, ज्या ज्या टॉपिक मधून त्या टॉपिक मधूनच आपण सुद्धा इथे प्रश्न निवड केलेली आहे प्रश्नांची चांगल्या प्रकारे. तर क्वालिटी टेस्ट तुम्हाला मिळतील 15, तर ते तुम्हाला सोडवायच्या आहेत. आणि मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की या 15 टेस्ट मध्ये ऍव्हरेज तुम्हाला जेवढे मार्क्स पडतात तेवढेच तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये सुद्धा मार्क्स पडतील. कारण तुम्ही प्रॉपरली प्रिपरेशन करा, त्याच्यानंतर या टेस्ट द्या. ठीक आहे, चांगल्या क्वालिटीच्या टेस्ट आहेत, त्याच्यासाठी म्हणतोय प्रत्येक टेस्ट तुम्हाला 5-5 अटेम्प्ट्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. 5-5 वेळा तुम्ही ह्या टेस्ट देऊ शकता. आणि याची जी व्हॅलिडिटी असेल ती 1 वर्षाची असेल आणि प्राइस खूप कमी ठेवलेली आहे, जेणेकरून जेवढे जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा घेता येईल तेवढे घेऊ शकतात. तर मराठीसाठी MSCB ची टेस्ट सिरीज आहे. 15 प्रॅक्टिस टेस्ट ठेवलेले आहेत आणि हे स्पेसिफिकली मी महाट्रान्सको टेक्निशियन यांच्यासाठीच नाही सांगत आहे, तर महाट्रान्सको टेक्निशियन, महाडिस्कॉम, महाट्रान्सको म्हणजे इन फ्युचर जर वॅकन्सी आल्या तर यांच्यासाठी सुद्धा हीच टेस्ट युजफुल ठरेल. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या टेस्ट आहेत. टेस्ट 1 जी आहे ती फ्री ठेवलेली आहे सर्वांसाठी. का? कारण टेस्ट 1 मध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ठेवलेले आहेत. कोणाचे? महाट्रान्सको असिस्टंट, महाट्रान्सको टेक्निशियन साठी जो पेपर झालेला होता लास्ट टाइम, तर त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले होते मराठी सेक्शनचे तेच आपण या पहिल्या टेस्टमध्ये टाकलेले आहेत, जी की सर्वांसाठी फ्री आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही टेस्ट दिलेली आहे. तुम्ही जर दिलेली नसेल तर तुम्ही एनरोल करू शकता आणि या सर्व टेस्ट देऊ शकता. ठीक आहे, तर इथे याच्यामध्ये अजून एक आपण फोल्डर क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये आता जो युट्यूबचा हा व्हिडिओ लेक्चरची जी पीडीएफ आहे तर ती आपण तिथे अवेलेबल करून देऊ, जेणेकरून तुम्हाला हे जे शब्द आहेत जे आपण आता डिस्कस केले तर ते वारंवार तुम्हाला वाचता येतील आणि ते पाहता येतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.
आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आणि माय जीओव्ही ट्रॅक हे ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आणि सर्वात इम्पॉर्टंट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाहीये, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ठीक आहे, जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळोवेळी अपडेट मिळत जातील, व्हिडिओज अपडेट किंवा तुमचं काही जे नोटिफिकेशन वगैरे आहे त्याचं सुद्धा अपडेट तुम्हाला टेलिग्रामवरती मिळत जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।